बळाचा वापर करते आणि सरकार दडपशाहीचं काम करत आहे। त्याच्यामुळे आम्ही सरकारच्या या गोष्टीचा धिक्कार करतोय। आम्ही जाण्यावर ठाम आहोत। निवडणूक आयोगाचा घरचा कायदा नाहीये। निवडणूक आयोग काही म्हणेल, आम्ही म्हणतो की सर्वांना आम्हाला येऊ द्या, तिथं दारात आल्यानंतर अडवू ना। तिथं आम्हाला इतक्या लवकर का अडवलं जात आहे? नाही, माननीय राहुल गांधीजींनी आरामचे भाई, माननीय निवडणूक आयोगाच्या ज्या चुका आहेत त्या माननीय राहुल गांधी यांनी दाखवलेल्या आहेत। एकच नाव 4 ठिकाणी आहे ही निवडणुकीला सरकार। आणि काय झालंय आता, मागच्या विधानसभा महाराष्ट्रात झाल्या त्या निवडणुकीच्या मतदानाच्या दिवसा परत मतदार यादीत नाव ऍड होतंय। असं कधी होतं? कधीच असं नव्हतं। हो, माझा आरोप नाही, माझं सत्य म्हणणं आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा मतदार यादीमध्ये घोळ झाला आणि घोळ एवढा केला नाही तर घोळ ह्याच्यापेक्षा पलीकडे की मतदान चालू आहे। मागच्या एक मतदानाच्या बिफोर 1 डे सुद्धा मतदार यादीत नाव ऍड होतंय। ही कुठला कायदा आहे? महाराष्ट्राची विधानसभा आमच्या महाविकास आघाडीच्या ताब्यात सरकार आला असतं। यांनी घोळ करून ही सगळं घोळ केलेला आहे। नाही, आम्ही घोषणाबाजी याची करतोय की मोदी सरकारने आम्हाला चर्चेला हाऊसमध्ये वेळ दिला नाही आणि गेली 15 दिवस झालं देशाच्या सभागृहाचं कामकाज होऊ दिलं जात नाही। त्यांची चूक आहे, त्यांनी एकदा आमच्यावर चर्चा करावी। आता राहुल गांधीवर बोलण्याचा निवडणूक आयोगाला अधिकार आहे का? निवडणूक आयोग काय का राजकीय पक्षाचा कार्यकर्ता आहे का? तू जर असं काही बोलत असेल, असं जर कॉमेंट ते करत असेल तर त्याचा मी धिक्कार करतो। आणि निवडणूक आयोग ही सुद्धा कुठे राजकीय पक्षाच्या निशाऱ्यावर नाचणार नत्रिकेचं झालं। हो, निवडणूक आयोग ही भाजपचाच एक बी टीम आहे भाजपची। ऐसे दोषी अधिकारियों के खिलाफ कार्रवाई हो हमारी मांग है और चुनाव आयोग हमारी बात सुने। जब तक बैठाओगे आप, हमारी बात सुनो। जब दो साल चुनाव आयोग ने नहीं सुना, चुनाव आयोग ने 2 साल नहीं सुना, तो हम लोग तो सुनवाने के लिए आए हैं, बताने के लिए आए हैं कि भाई हमारी बात सुनेंगे। अरे बात तो सुने सरकार और चुनाव आयोग। अब बात सुनिए, पुलिस लगा दी, अब पुलिस लगा दी तो बात सुनिए उन्होंने। अखिलेश जी, त्यांना रस्त्यावर बसवायचं काम हे सरकार करते। हो, दोन्ही विरोधी पक्ष आणि सर्व विरोधी पक्षाचे खासदार आम्ही सर्वजण हे रस्त्यावर बसलो की लोकशाहीची हत्या आहे। I mean, showed it in that interview. I think the election commission has to answer what is right and what is wrong, what went wrong. ये लोकतंत्र के लिए बहुत Yeah. But it's not possible, as government already said, this is our election commission prerogative. How can they will? No, because I do understand whatever it may be, but then something very happened such a big on a very high magnitude. So I think it's very imperative on the election commission to give an answer. इंडिया आघाडीचा मोर्चा या ठिकाणी अडवल्यानंतर आता राहुल गांधी इतर खासदारांशी चर्चा करताना मात्र खासदार याच ठिकाणी ठिय्या देऊन बसलेले आहेत। जोपर्यंत जाऊ देत नाही तोपर्यंत इथेच बसणार असा निर्धार या खासदारांनी केलेला आहे।
दृश्य आपण पाहतो आहोत संसदेच्या बाहेर, संसद भवनाच्या बाहेर लगेचच हा मोर्चा अडवण्यात आला आणि त्याच ठिकाणी आता हे खासदार ठिय्या देताना जोरदार घोषणाबाजी निवडणूक आयोगाविरोधात, मतचोरी विरोधात, बिहारमधल्या SIR विरोधात. काय नेमका निर्णय या नेत्यांकडून घेतला जातोय? कारण निवडणूक आयोगानं तर केवळ 30 जणांनाच भेटण्याची परवानगी दिलेली आहे. हे सगळे विरोधातले खासदार, जवळपास 300 खासदार मार्चमध्ये सहभागी झालेत. काय नेमका निर्णय घेतला जातोय याकडे लक्ष असेल.